नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्केटमध्ये जी घसरण झाली त्या घसरणीमागं प्रमुख कारण कोणतं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सुरुवात करूया निफ्टी 50 पासून. निफ्टी 50 मध्ये आज आपल्याला 96 पॉईंटची घसरण दिसून आली. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा 268 पॉईंटची घसरण आपल्याला आज पाहायला मिळाली. त्यानंतर सेन्सेक्समध्ये जवळजवळ 388 पॉईंटची आपल्याला घसरण बघायला मिळाली. बाजारातील या घसरणीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं होतं तर ते होतं प्रॉफिट बुकिंग. आज बाजारात जी घसरण झाली त्या घसरणीचं कारण फक्त एकच होतं, ती म्हणजे प्रॉफिट बुकिंग. गेल्या 3-4 ट्रेडिंग सत्रामध्ये आपण पाहिलं मार्केट कंटिन्यू वरती जात होतं. आज गुंतवणूकदारांनी नफा सुरक्षित करण्यासाठी बाजारात विक्री केल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर आज मार्केटमध्ये अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी बघायला मिळाली. त्यामागचं कारण असं आहे, सेबीने हिंडेनबर्गच्या केसमध्ये अदानी ग्रुपला क्लीन चिट दिल्यामुळं आज आपल्याला अदानी स्टॉकमध्ये जोरदार खरेदी बघायला मिळाली. अदानी ग्रुपच्या स्टॉकवरती जर आपण नजर टाकली तर अदानी एंटरप्राइजेसमध्ये आज आपल्याला 126 रुपयांची वाढ बघायला मिळाली. त्यानंतर अदानी पॉवरमध्ये 84 रुपयांची वाढ दिसून आली. त्यानंतर अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 53 रुपयांची वाढ बघायला मिळाली. अदानी एनर्जी सोल्युशन्स असेल या स्टॉकमध्ये सुद्धा 41 रुपयांची वाढ दिसून आली. त्यानंतर अदानी टोटल गॅसमध्ये सुद्धा 45 रुपयांची खरेदी बघायला मिळाली. सेबीच्या कालच्या रिपोर्ट्समुळं अदानी ग्रुपमध्ये आपल्याला आज जोरदार खरेदी बघायला मिळाली. त्यानंतर आपण बघणार आहोत FID ॲक्टिव्हिटी. डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज 2105 करोडचा माल खरेदी केला आहे. त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरने सुद्धा आज 390 करोडचा माल खरेदी केला आहे. त्यानंतर सेक्टोरियल इंडेक्सेसमध्ये जर आपण बघितलं, निफ्टी ऑटोमध्ये सुद्धा घसरण झाल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर निफ्टी फायनान्शियलमध्ये सुद्धा घसरण झाली. निफ्टी FMCGमध्ये सुद्धा घसरण झाली. निफ्टी IT मध्ये सुद्धा घसरण झाली. त्यानंतर मीडिया सेक्टरमध्ये सुद्धा घसरण झाली. निफ्टी मेटल, निफ्टी फार्मा आणि निफ्टी PSU बँक या तिन्ही सेक्टरमध्ये आज आपल्याला खरेदी बघायला मिळाली. त्यानंतर निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये घसरण बघायला मिळाली. निफ्टी रिॲल्टीमध्ये सुद्धा बाईंग बघायला मिळाली. निफ्टी हेल्थकेअरमध्ये सुद्धा हलकीची खरेदी बघायला मिळाली. त्यानंतर निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल सेक्टरमध्ये सुद्धा घसरण झाल्याचं बघायला मिळालं. ऑइल अँड गॅसमध्ये सुद्धा खरेदी झाली. म्हणजे आज एकंदरीत मिक्स परफॉर्मन्स असा मार्केटमध्ये बघायला मिळाला. परंतु निफ्टी PSU बँकमध्ये जोरदार खरेदी झाल्याचं आपल्याला आज बघायला मिळालं. त्यानंतर आपण बघणार आहोत निफ्टी 50चा टॉप गेनर स्टॉक. निफ्टी 50चा टॉप गेनर जो स्टॉक आहे तो आहे अदानी एंटरप्राइजेस. या स्टॉकमध्ये आज आपल्याला 5.25% वाढ बघायला मिळाली आणि रुपयांमध्ये जर बघितलं तर 126 रुपयांची वाढ आपल्याला आज या स्टॉकमध्ये दिसून आली. त्यानंतर आपण बघणार आहोत निफ्टी 50चा टॉप लूजर स्टॉक. निफ्टी 50चा टॉप लूजर जो स्टॉक आहे तो आहे HCL टेक. HCL टेक या स्टॉकमध्ये आज आपल्याला 1.5% जास्तची घसरण बघायला मिळाली. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत टेक्स मॅकोरेल. टेक्स मॅकोरेल या कंपनीमध्ये आज आपल्याला वाढ बघायला मिळाली होती, परंतु प्रॉफिट बुकिंगमुळे या शेअरवरती आपल्याला दबाव बघायला मिळाला. परंतु ओव्हरऑल क्लोजिंग आपल्याला ग्रीनमध्येच बघायला मिळाली. या कंपनीला अल्ट्राटेक सिमेंटकडून 87 करोडची मोठी ऑर्डर मिळाली आहे, म्हणूनच या शेअरमध्ये आपल्याला 4% वाढ बघायला मिळाली होती. परंतु प्रॉफिट बुकिंगमुळं शेअर खाली घसरताना आपल्याला पाहायला मिळाला. ही ऑर्डर BCFC वॅगन्स आणि ब्रेक व्हॅन तयार करण्यासाठी आहे, ज्यांची डिलिव्हरी मार्च 2026 पर्यंत होणार आहे. या नव्या करारामुळं कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये वाढ झाली आहे आणि या सकारात्मक बातमीमुळेच या स्टॉकमध्ये आपल्याला सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये वाढ बघायला मिळाली होती. त्यानंतर बघणार आहोत JSW एनर्जी. JSW एनर्जी या स्टॉकमध्ये आज आपल्याला 8 रुपयांपेक्षा जास्त वाढ बघायला मिळाली. त्यामागचं कारण असं आहे, JSW एनर्जी या कंपनीची जी उपकंपनी आहे JSW निओ एनर्जी
या कंपनीने टिडॉंग पॉवर जनरेशन या कंपनीच्या खरेदीसाठी 39 करोडचा करार केला आहे. या खरेदीमुळं JSW एनर्जी या कंपनीला 2030पर्यंत 30 गिगावॅट रिन्युएबल एनर्जीचं लक्ष्य गाठायला मदत होणार आहे. आणि यामुळं आपल्याला या स्टॉकमध्ये आज मोठी खरेदी बघायला मिळाली. त्यानंतर आपण बघणार आहोत अदानी पॉवर या शेअरमध्ये आज आपल्याला जवळजवळ 85 रुपयांची वाढ बघायला मिळाली. हा स्टॉक 30% वरती वाढू शकतो, त्यात तेवढं पोटेन्शियल आहे. त्यामागची 3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे मॉर्गन स्टॅनलीचं ओव्हरवेट रेटिंग, म्हणजे कंपनीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन. त्यानंतर दुसरं कारण आहे एक्सपांड ऑपरेशनल कॅपॅसिटी, म्हणजे अदानी पॉवर कंपनीची उत्पादन क्षमता 18 गिगावॅटवरून 41 गिगावॅट पर्यंत वाढवणार आहे. ते कधीपर्यंत? फायनान्शियल इयर 2032पर्यंत. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते आहे मोठी गुंतवणूक. कंपनी तब्बल 22 ते 27 अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये करणार आहे. आणि या कारणामुळं अदानी पॉवर या स्टॉकमध्ये पुढे सुद्धा चांगली तेजी बघायला मिळू शकते. त्यानंतर आपण बघणार आहोत गोल्ड. सोन्याची आजची प्रति 10 ग्रॅमसाठी 1,12,860 रुपये इतकी किंमत पाहायला मिळते. त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $66 प्लस आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघणार आहोत डॉलर रुपीज. एका डॉलरची किंमत ही 88 रुपयाने 09 पैसे इतकी दिसून येते. तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.